का हिवरवाडी या गावात आपण आलेलो आहोत। एका शेतकऱ्याला तूर बांधण्यासाठी आपण खत तयार करून देत आहे। त्या शेतकऱ्याचं म्हणणं असं आलं 100 ग्रॅमची पुडी आणि 2 किलोचं खत हे पुरणार कसं आमच्या एकरमध्ये। आणि त्यांची बरीच समस्या होती, बरीच शंका होती। त्यांना अजून बी आत्मविश्वास नाही की बाबा एवढ्या 2 किलोच्या पुड्यानी आणि 100 ग्रॅमच्या पुडीने फरक कसा पडणार। मग त्यांना मी म्हणलं एकदा वापरून बघा आणि त्याचा रिझल्ट काय आला ते परत आपण व्हिडिओ तयार करू। त्यांची अजून बी शंका आहे, त्यांची ओळख काय ती तुम्हाला सांगते ती। नमस्कार, तुमची छोटीशी ओळख सांगा। आम्ही आहे हिवरवाडी गाव आहे आमचं। हां हां आणि तूर बांधण्यासाठी आलो आम्ही इथं। बरं बरं बरं, काय वाटतं तुम्हाला सर ही पुड्या बघून? पुढ्या बघून काही ह्याच्या विश्वासच बसा ना आमचा। बरं बरं बरं, विश्वासच नाही याच्यावर हां. पुढेवर। पण तरी बी तुम्ही वापरायचा प्रयत्न केला, डिरिंग केली तुम्ही की बाबा काय ही जैविक ही काळाची गरज आहे म्हणून तुम्हाला आत्मविश्वास वाटला म्हणून वापरायला लागलं तुम्ही। हां, कुठेतरी रासायनिक तुम्हाला बंद करायचं आहे आणि जैविक वापरायचं, ह्याच्यामुळे तुम्ही आपलं म्हणून वापरायला लागलाय। ठीक आहे, चालतंय, आपण जास्त वेळ घेत नाही आणि व्हिडिओ तयार करू। खत कसं तयार करायचं आपण दाखवू। बघा आता सर, सर्वप्रथम आपण थोडं पाणी घेतलेलं आहे एका मग्यामध्ये आणि एक आपली गुरु मॅजिकची 100 ग्रॅमची पुडी घेतलेली आहे। हां, आपण ते सर्वप्रथम त्या मग्यामध्ये टाकली आपण छोट्याच्या ती पुडी 100 ग्रॅमची पुडी टाकल्यानंतर काढीने आपण सगळे हे मिश्रण एकत्र गंधक सारखं आपलं थोडं लय चिकट बी नाही पातळ बी नाही त्या हिशोबाने आपण केलेलं तयार करते। बघा, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण सगळ्यासाठीच येईल, सगळ्याच्या कामालाच येईल आणि परत ह्या शेतकऱ्याची शंका निघून जाईल। पण सरांचं बी म्हणणं असं होतं आमचं खर्च बरंच वेळ चालू आहे बाई, आता एवढ्या छोट्या पुडीमुळे आम्हाला खर्च मस्त वाटतंय, पण तरी मी प्रयत्न करतो, वापरून बघतो, रिझल्ट जर चांगला आला तर आयुष्यभर वापरून म्हटलं आपण। ठीक आहे, चालतंय, आपण गुरु मॅजिक तयार केलेलं आहे। त्यानंतर थोडं आपण एका पाठीमध्ये टाकलं आहे, तेच आपण मिश्रण दुसऱ्या पाठीमध्ये टाकलं आहे। हां, मग आपण हे जे टाकलेलं आहे गुरु मॅजिक आपण हे पूर्णपणे एकत्र करून घेऊ। सगळं आपण एकत्र काय करून घेतलंय। आपलं जे गुरु मॅजिक आहे 100 ग्रॅमची पुडी असल्यामुळं सगळ्या रानात कसं पुरायचं ही शंका होती ना सगळ्यांना। बघा आता हे सगळं एकत्र केलं आपण गुरु मॅजिक दुसऱ्या पाठीमधलं घेतलं आपण, दुसऱ्या पाठीमध्ये तेच सगळे एकत्र केले आपण। आता हे 2 पाट्या केल्या आपण गुरु मॅजिकच्या। बाकीचं खत आपण खाली टाकलेलं आहे। सर हे खत कोणतं घेतलंय तुम्ही, कोणत्या कंपनीचं घेतलेलं आहे थोडं सांगा आम्हाला। हे कोणतं खत आहे सर? कोणतं आहे बा? 20-20-0 20-20-0 20-20-0-13। बरं ठीक आहे, खाली 2 गोण्या आपण टाकलेल्या एकरासाठी काम करतोय आपण। आता एकत्र केलेलं आपण एक गुरु मॅजिकची पाटी, सर दाखव यांना, एक गुरु मॅजिकची पाटी आपण खाली टाकली यांना। हां, मग त्याचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे, खाली एकदम एकत्र पाला केला त्याला। आलं का लक्षात? परत हे 2 किलोचं खत आहे आपलं गो आश्रय। बघा, हा 2 किलोचं खत आहे। त्यानंतर आपण 2 किलोचं खत आपण टाकलेलं आहे डायरेक्ट। आपलं खत परत जमीन भुसभुस करण्याचं काम करतंय। परत शेतकऱ्याच्या लक्षात परत येईल त्यांच्या रानामध्ये काय फरक जाणवा लागलाय ते। सर परत आपण त्यांचा व्हिडिओ घेऊ, तुरीचा रिझल्ट काय आलाय आणि त्यांचं परत काय म्हणणं आहे, त्यांचा आत्मविश्वास काय बोलतोय परत ते सगळं आपण त्यांच्या तोंडीने बोलू। आपण पुढचा व्हिडिओ आपण तयार करू। आता दुसरी पाटी घेतली आपण गुरु मॅजिक केलेली। बघा एकत्र केलं सगळं। आता राहिलेलं दुसरं 2 किलोचं खत आपण आपलं खत हे दाणेदार सुपरत असलंय। पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर तेल वगैरे असल्यामुळं मुळीला जाऊन चिकटणार, त्यानंतर गांडूळ सोडून मुंगीसुद्धा जवळ देणार नाही कीटकांना। बघा सर, अशा पद्धतीने आपण एकत्र केलेलं खत। नमस्कार, बघू ठीक हो पुढचा व्हिडिओ ह्यांचा रिझल्ट आल्यानंतर आपण घेऊ नक्कीच। नमस्कार, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।